नमस्कार, मी मनुष्य पाटील. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे समस्या केसांची. रोजच्या धावपळीत आपल्याला केसांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही आणि मग सुरू होतात केस गळणं, टक्कल पडणं अशा समस्या. आपल्या अशाच केसांच्या समस्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर राजेश राजपूत आपल्याबरोबर हेअर ट्रान्सप्लांट सर्जन आहेत. ते तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. आमचा नंबर पुन्हा एकदा ऐका, 022-668-99204. सर, एकंदरच आपण बघतो की रोजच्या धावपळीत आपल्याला लक्ष द्यायला येत नाही केसांकडे, पण केस गळतात का, टक्कल का पडतं? मेन केस गळण्यामागे काही प्रमुख कारणं आहेत. ॲनिमिया, व्हिटॅमिन डेफिशियन्सीज, क्रॅश डायटिंग, विश्रांती न घेणं, हेक्टिक फास्ट लाईफस्टाईल, ह्या आजच्या कारणांमुळे आपण आधी जे पाहत होतो की केस 45-50च्या वयाला गळायला सुरुवात होतात, ते आज 20-25च्या वयालाच गळायला सुरुवात होतात. आणि ह्या सर्व कारणांसाठी आपल्याकडे ठोस उपाय आहेत. याच्यावरती व्यवस्थित औषधोपचार होऊ शकतो. केसांना सुदृढ करण्यासाठी आणि त्यांची वाढ चांगली करण्यासाठी आपल्याकडे औषध पद्धती आज अवेलेबल आहे. पण सर, नॉर्मली आपण आता बघितलं, तुम्ही सांगितलं की केस नॉर्मली लवकरच गळायला सुरुवात होतात, पण केस खरंच गळायला सुरुवात झाली की टक्कल पडतच का? पण सगळ्यांनाच टक्कल पडतं असं नाही. 1,20,000 केस डोक्यावरती आपल्याला जन्मता देवाने दिलेले आहेत. यापैकी 20% केस हे नेहमी पडण्याच्या फेजमध्ये असतात. दिवसाला 20 ते 100 केस गळणं हे आपण नॉर्मल मानू शकतो. आणि जे केस गळलेले आहेत याच्या ठिकाणी नवीन केस उत्पन्न होऊन त्याची जागा घेतात. नवीन केस उत्पन्न होऊन ही जागा भरून काढण्याची प्रक्रिया ज्या वेळेला कमी पडते त्यावेळेला टक्कल पडायला सुरुवात होते. निव्वळ केस गळतायत म्हणून टक्कल पडत नाही. तर आजकाल जे आपली यंग मुलं मुली जे टेन्शन घेतात की माझे केस पडतायत, माझे केस पडतायत, यासाठी फार गहन काळजी करायची गरज नाहीये. पण मग काय, कुठचे उपचार असतात त्याच्यावर? की केस गळायला सुरुवात झाली की पहिलं काय केलं पाहिजे आपण? केस गळायला सुरुवात झाली की सर्वप्रथम आपल्याला हे पाहायला पाहिजे की व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि आपलं डाएट कंट्रोल. जेवणामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्या केसांना मारक ठरतात आणि काही अशा गोष्टी आहेत की ज्या केसांना पूरक ठरतात. अच्छा. सर्वसाधारण मांसाहार हा कमी करायला पाहिजे. मीठ कन्झम्पशन आठवड्यातून किंवा 10 दिवसातून एकदा योग्य आहे, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नये. तळलेले पदार्थ, साखरेचे बनवलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, टोस्ट, खारी, ब्रेड यांचं सेवन कमी करायला पाहिजे. चायनीज फूड, ज्यूस, कोलाज, सॉफ्ट ड्रिंक्स हे सगळं वर्ज्य करायला पाहिजे. काही मुलांना कमी वयात स्मोकिंगची सवय आहे, त्यांचे केस जाणार. तुमचे जर केस जात असतील तर स्मोकिंग करणं योग्य नाही. या सवयी बदलल्या पाहिजेत. म्हणजे कुठेतरी आपल्या लाईफस्टाईलचा पण केसांवर परिणाम होतो. सर, एक फोन आलेला आळंदीवरनं. पुरुषोत्तम धाडे आहेत आपल्या बरोबर. बोला पुरुषोत्तम. हा, नमस्कार सर. बोला. नमस्ते. हा कार्यक्रम तुम्ही ठेवला त्याबद्दल तुमचा आभारी आहे IBL लोकमत तर्फे. तर मी आळंदीवरून पुरुषोत्तम धाडे बोलतोय. बोला, तुमचा प्रश्न विचारा. माझे केस पांढरे झालेत डोक्याचे. वय माझं 40 आहे. तर त्यासाठी आयुर्वेदिक औषध किंवा अपाय होणार नाही असं काही औषध आहे का? पांढऱ्या केसांची समस्या ही एक सर्वसाधारण समस्या आहे आणि 40 हे काही केस पांढरे व्हायचं वय नाही, तर यांचे अकाली केस पांढरे झालेले आहेत. आपण असं मानतो की सनलाईट आणि पोल्युशन यांचं एक्सपोजर जास्त सध्या झाल्यामुळे लोकांचे केस कमी वयात पांढरे होत आहेत. तर केसांचं संरक्षण करणे, कॅप वापरणे सनलाईट पासून, आणि धूळ, घाण, पोल्युशन हे केसांमध्ये न जाऊ देणे, हे त्यांचे फिजिकल उपाय आहेत. आणि आहार चांगला करणे, आहारामध्ये व्हिटॅमिन्स, प्रथिनांची योग्य निवड करणे, याच्यामुळे पांढरे केस आहेत हे काळे होऊ शकतात. अच्छा, म्हणजे पोल्युशनचा पण कुठेतरी यावर परिणाम होतो. सर, एक फोन आलेला अहमदनगरवरनं. सुधीर जाधव आहेत आपल्या बरोबर. बोला सुधीर. हॅलो. बोला. मी सुधीर जाधव बोलतोय. तुमचा प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे मॅडम, माझे कानावरचे जे केस आहेत ना, तर ते केस असे सफेद झालेत आणि कपाळावर समोर असं टक्कल पडल्यासारखं व्हायला लागले. माझं वय 40 आहे. तर याच्यावर काय उपाय, मार्गदर्शन करावं डॉक्टरांनी, अशी विनंती.
यासाठी जे मार्गदर्शन आपण करणार आहोत ते यांनाच नाही, बाकी सगळ्या दर्शकांना पण फायद्याचं ठरेल. यांना जेवणामध्ये काही गोष्टी ऍड कराव्या लागतील. मोड आलेली कडधान्य, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, बियांच्या भाज्या म्हणजे जसे गवार, वाल, पापडी, घेवडा या सीझन मध्ये ज्या भाज्या येतात, सर्व प्रकारच्या डाळी आणि प्रोटीन इंटेक चांगला करण्यासाठी मशरूम, छोले, सोयाबीन, पनीर हे क्रमाक्रमाने आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करावं. 1 कप दूध किंवा 1 वाटी दही रोजच्या जेवणामध्ये, कमीत कमी 1 चमचा तूप, साजूक तूप जे आहे, व्हिटॅमिन 2 प्रकारचे, वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल. वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आपल्याला बऱ्याचशा सोर्सेस मधून मिळतात, पण फॅट सोल्युबल व्हिटॅमिन सगळ्या लोकांना जाड व्हायचं नाहीये. वजन वाढेल म्हणून लोकांनी तूप खायचं बंदच करून टाकले. तर फॅट सोल्युबल व्हिटॅमिन ए, डी, ई, के यांची कमी झाली की ह्या एरियाज ज्या आता आपल्याला यांनी प्रश्नामध्ये विचारल्या, ह्या एरियाज मधून केस जायला सुरुवात होते. केसांमध्ये त्यांचा बाउन्स आणि शाईन कमी होतो. केस फ्लॅट आणि निर्जीव दिसतात. ओके, म्हणजे कुठेतरी खाण्याचा पण परिणाम या केसांवर होतो. आणि दिवसातून 4 वेगळी वेगळी फळे, जी सीझनल फळे अवेलेबल आहेत, ही घ्यायला पाहिजेत. आणि शक्यतो आपलं न्यूट्रिशन जे आहे ते सर्व सोर्सेस वरती डिवाइड करून घ्यायला पाहिजे. अच्छा, म्हणजे योग्य आहाराची पण त्यासाठी गरज आहे. सर, एक फोन आलेला आहे उस्मानाबादवरनं. कसबे आहेत आपल्या बरोबर. बोला कसबे. हॅलो, बोला. मी संगारत्न कसबे बोलतोय. बोला, तुमचा प्रश्न विचारा. आमच्या घरामध्ये कुठं अनुवंशिकता नाही, म्हणजे टक्कलच्या बाबतीत, पण माझे केस गळायला सुरुवात झालेली आहे. तर हे थांबू शकते का? त्याला उपाय काय? केस गळण्याला अनुवंशिकता हा बऱ्याच कारणांपैकी एक कारण आहे. अनुवंशिक रोग बरेचसे आहेत, जसं की समजा डायबिटीस आहे, अस्थमा आहे, हृदयविकार आहे, रक्तदाब आहे. या बऱ्याचशा गोष्टी अनुवंशिक आहेत, पण अनुवंशिक गोष्टीचा उपाय होऊ शकत नाही हा समज चुकीचा आहे. केस गळणं ही अनुवंशिक आहे, पण ह्याचा उपाय निश्चित होऊ शकतो. याचा उपाय करण्यासाठी आपल्याकडे एन्झाईम ब्लॉकर अवेलेबल आहे. 1 मिलीग्रॅम ते अर्धा मिलीग्रॅम एन्झाईम ब्लॉकरची गोळी 3 दिवसातून एकदा जरी घेतली तरी अनुवंशिक उपाय जो आहे हा आपल्याला ब्लॉक करता येतो. अनुवंशिकतेने केस पडणार याची कंट्रोल मध्ये आणता येतात. आणखीन पुन्हा जे केसांना मारा बसलेला आहे ते पुन्हा वाढतील असा उपाय करता केस गळायला सुरुवात झाली तर योग्य उपचार केले तर कदाचित केस गळायचे थांबू शकतील. तर काही जे केस तुमचे गळलेले आहेत हे रूट्स मरून जातात. मरून गेलेल्या रूट्सना परत आणण्यासाठी औषध नाही, पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की 30% ते 70% रूट्स आधी झोपी जातात, मग नंतर 1-2 वर्षांनी मरतात. झोपी गेलेले जे रूट्स आहेत हे सगळे रूट्स तुम्हाला औषध उपचार करून पुन्हा वाढवता येतात. मग ते अनुवंशिक कारणाने जरी दबावले गेलेले असतील तरी सगळ्या रूट्सची ग्रोथ परत होऊ शकते. म्हणजे कुठेतरी टक्कल पडल्याने चांगली आशा आहे की कुठेतरी आपल्याला पुन्हा केस येतील. एक फोन आलेला आहे जळगाववरून फोन आहे. चेतन आपल्या बरोबर आहे. बोला चेतन. हॅलो डॉक्टर, नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझे केस खूप दाट आहेत आणि राठ पण तेवढेच आहेत, वृक्ष आहेत म्हणजे, आणि त्याच्यामध्ये डॅन्ड्रफ पण खूप आहे. तर आणि माझ्या चेहऱ्यावर त्यामुळे पिंपल्स पण येतात आणि डॉक्टर ट्रीटमेंट घेऊन पण काहीच फरक पडत नाही. तर याच्यावर काही उपाय आहे का? डॅन्ड्रफ जो आहे हा नैसर्गिक आहे. डॅन्ड्रफला आपण रोग मानू नये. आणि जसे आपण स्वच्छता इतर शरीराची राखतो, सगळीकडे घाम आला तर आपण आंघोळ करतो, शरीर स्वच्छ करतो, तसं डॅन्ड्रफ व्हायला लागला तर जास्त वेळा केस धुणे महत्वाचं आहे. अशा पेशंटना जवळजवळ रोज केस धुवायला पाहिजेत. तुम्ही जर धुळीच्या ठिकाणी काम करत असाल, कन्स्ट्रक्शन साईट आहे किंवा धूळ जास्त जाते, तर दिवसातून 2 वेळाही केस धुवायला पाहिजेत. तर स्वच्छता ठेवली आणि तुम्ही केस धुवायची फ्रिक्वेन्सी वाढवली की डॅन्ड्रफ कमी होतो. अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि डाएट जे आपण आहारामध्ये ऑइली पदार्थ आणि मांसाहार कमी करायला सांगितलंय, याने सुद्धा डॅन्ड्रफ कमी होतो. अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज आहेत हे केसांवरती फार हार्श आहेत. हे नेहमी रोज वापरू नयेत. 3 दिवसातून एकदा अँटी डॅन्ड्रफ फॉर्म्युला वापरावा. इतर दिवशी माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत. त्याच्यामुळे स्वच्छता राखण्यामध्ये आणि डॅन्ड्रफ दूर करण्यामध्ये मदत होते. म्हणजे केस स्वच्छ राखणं पण तितकंच गरजेचं आहे. सर, एक फोन आहे सोलापूरवरनं. दिनकर आहेत आपल्या बरोबर. बोला दिनकर. होईल मॅडम. बोला, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, माझ्या आंघोळीनंतर केस गळत आहे आणि समोरून टक्कल पडत चालला आहे. आणि केस धुण्यासाठी गरम पाणी चांगलं असतंय का थंड पाणी चांगलं असतंय? केसांना एक्सेस हीट आणि एक्सेस कोल्ड दोन्ही मार्ग आहेत.
तर स्टीम वगैरे जर आपण सोना स्टीम घेत असलो जिम्नॅशियम मध्ये तर ओला टॉवेल केसांवरती कव्हर करायला ठेवावा लागेल. अच्छा. आणि जर तुम्ही एखाद्या खूप थंड प्रदेशी सुट्टीला जर जाऊन आला तर आल्यावरती तुमचे केस गळतात. अच्छा. त्या ठिकाणी वुलन कॅप डोक्यावरती वापरायला पाहिजे. पण नॉर्मली आंघोळ करताना कुठच्या नॉर्मल आंघोळ करताना ल्यूकवॉर्म वॉटर ज्याला आपण म्हणतो कोमट पाणी हे चांगलं. अगदी कडक पाणी डोक्यावरती घेतलं तर केस तुटतात, ही गोष्ट खरी आहे. तर कडक पाणी आंघोळीसाठी केस धुवायला वापरू नये. आणि केस तुम्ही ज्या दिवशी धुता त्यावेळेला जे केस गळतात हे त्या क्षणी आंघोळ करताना तुटलेले केस नाहीत. हे केस जे आहेत हे तुम्ही 3 दिवसातून एकदा जर आंघोळ करत असाल तर मागच्या 3 दिवसात तुटलेले जे केस आहेत ते एका वेळी आंघोळ करताना बाहेर पडतात. आपल्याला असं वाटतं की मी आत्ता केस धुतले, हे सगळे आत्ता निघाले. बरोबर आहे. धुण्यामुळे ते केस निघालेले नाहीत. आपण जसं 3 दिवसातून एकदा घर स्वच्छ केलं तर 3 दिवसाची घाण एकदम निघते, असा हा प्रकार आहे. तर तुम्ही दर 1 दिवस आड केस धुतले तर केस कमी गळतील आणि 4-5 दिवसातून किंवा 8 दिवसातून एकदाच धुतले तर धुतल्या वेळेला जास्त गळतील.